नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत 534 जागांसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वेतन तुम्हाला कमीत कमी 18,780 ते 67,390 या पे स्केलमध्ये मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे नाशिक या ठिकाणी तुमची किंवा इतर महाराष्ट्रामध्ये ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे. नाशिक या ठिकाणी तुम्हाला नोकरी ठिकाण मिळणार आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल, चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. करन्सी नोट प्रेस नाशिक ही जी एक होल्ली ओन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी आहे, त्यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सो एका चांगल्या रेप्युटेड सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपनीमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे, ज्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. मिनी रत्ना कॅटेगरी 1 मधली ही सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइज आहे, त्यामुळे तुम्ही समजू शकता किती प्रकारे किंवा किती चांगल्या प्रकारे तुम्हाला हा जॉब या ठिकाणी मिळू शकतो. यामध्ये बघा, रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट, आता 32 वेगवेगळ्या पदांसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. काही माहिती मी या ठिकाणी देणार आहे, डिटेलमध्ये तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता, मात्र मी ओव्हरऑल तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करेनच. यामध्ये तुम्ही बघू शकता, हे जे हेडक्वार्टर्स आहे मेन त्या नाशिक या ठिकाणी आहे. याला करन्सी नोट प्रेस नाशिक महाराष्ट्र CNPN असं शॉर्ट नेम त्यांनी दिलेला आहे. यामध्ये सर्वात जास्त जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक या ठिकाणी जे दुसरं युनिट आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जागा अवेलेबल आहेत, ज्या ठिकाणी MIR चेक्स, एक्साइज ॲडिसिव्ह लेबल्स या सर्व इंडियन पासपोर्ट या गोष्टी प्रिंट होतात. त्या ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी आहे. सो या 2 लोकेशनला, या व्यतिरिक्त तिसरी लोकेशन आहे मध्य प्रदेशची आणि चौथी आहे तेलंगणाची. सो तुम्ही जर बघितला तर मोस्टली ज्या जागा आहेत त्या पहिल्या 2 लोकेशन्स आहेत त्यासाठी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामधून अप्लाय करणाऱ्या कॅन्डिडेटसाठी एक चांगली संधी म्हणता येईल. तुम्हाला महाराष्ट्रामध्येच नोकरीची संधी या ठिकाणी मिळत आहे. आता वॅकन्सीज कोणकोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत. अर्थात मी डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी कव्हर करणार नाही, शॉर्टमध्ये तुम्हाला सांगत जाईन. तुम्ही डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकता. यामध्ये वेलफेअर ऑफिसरच्या काही जागा आहेत, सेफ्टी ऑफिसरच्या जागा आहेत, सुपरवायझरमध्ये बघू शकता. हे लोकेशनचे शॉर्ट फॉर्म मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत, त्यानुसार तुम्ही जागा पाहू शकता. सुपरवायझर TO प्रिंटिंग, ज्युनियर ऑफिस असिस्टंट हे एक पद महत्त्वाचं आहे. ऑफिस आहे कॅटेगरी मधलं, ज्यासाठी कोणती पदवी असेल तुम्ही अप्लाय करू शकता. राईट साईडला जे एज लिमिट दिलेलं आहे ते सर्व एज लिमिट ओपनसाठी आहे, ज्यामध्ये SC ST OBC ला रिलॅक्सेशन सुद्धा अवेलेबल आहे. ज्युनियर टेक्निशियन प्रिंटिंग, ज्युनियर टेक्निशियन कंट्रोल या पदांसाठी सुद्धा मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे. या व्यतिरिक्त जी काही पदे आहेत त्यामध्ये ज्युनियर टेक्निशियन, इंक किंवा फॅक्टरी लॅबोरेटरी असिस्टंट, एअर कंडिशनिंग, इलेक्ट्रॉनिक्स या सर्व पदांसाठी भरती होत आहे. सांगितल्याप्रमाणे अशी 32 वेगवेगळी पदे आहेत मित्रांनो, ज्यासाठी रिक्रुटमेंट होत आहे. आणि 534 टोटल जागा भरल्या जात आहेत. 534 पैकी ओपनसाठी 239 जागा आहेत, EWच्या 65 जागा आहेत, SCच्या 64, STच्या 50 आणि OBC साठी 116 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या व्यतिरिक्त हँडिकॅपमध्ये या ठिकाणी 17 जागा आहेत, एक्स सर्व्हिसमेनला 41 जागा आहेत. सो एक्स सर्व्हिस असाल तरी सुद्धा तुम्हाला एक चांगली संधी या ठिकाणी मित्रांनो उपलब्ध आहे. सो या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत मित्रांनो. तुम्ही जर बघितला तर यामधल्या मोस्टली ज्या जागा भरल्या जाणार आहेत त्या तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी पाहायला मिळते. आता या पदांसाठी क्वालिफिकेशन आपण बघणार आहोत. अर्थात अगेन मी काहीच पदे या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहेत. डिटेलमध्ये तुम्ही ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार आहे त्याचं क्वालिफिकेशन त्या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता. यामध्ये बघा, ज्युनियर ऑफिस असिस्टंट यासाठी टोटल 6 जागा आहेत, ज्यासाठी ग्रॅज्युएशन कोणत्या विषयामधलं आणि टायपिंग स्पीड एकतर इंग्लिशचं 40 वर्ड्स पर मिनिट पाहिजे, जे भरपूर जणांचं असतं मित्रांनो, किंवा हिंदीचं 30 वर्ड्स पर मिनिट, त्यापैकी एक असेल तर अप्लाय करू शकता. अर्थात इंग्लिश असणारे अप्लाय करू शकतात. एज लिमिट सांगितलं आहे मी तुम्हाला, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि ऑनलाईन टेस्टद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. ज्युनियर टेक्निशियन याच्या 157 जागा आहे मित्रांनो. यासाठी अगेन फुल टाइम ITI तुमचा रिस्पेक्टिव्ह ट्रेडमधला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठी सरळ सेवा भरती आहे, एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. ज्युनियर टेक्निशियन प्रिंटिंग याच्याही 34 जागा आहेत. प्रिंट रिलेटेड तुमचा ITI असणे आवश्यक आहे. अगेन सरळ सेवा भरती अंतर्गत ही भरती सुद्धा केली जात आहे. मोस्टली पदे एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. सो ही गोष्ट कन्सिडर करून तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील. त्यानंतर बघा, या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट अर्थात सांगितल्याप्रमाणे मित्रांनो मी फक्त 3च पदांसाठी क्वालिफिकेशन सांगितलं आहे, जी थोडीफार महत्त्वाची आहेत. इतर भरपूर पदे आहेत, सांगितल्याप्रमाणे 32 पदे वेगळी आहेत. त्यामुळे सर तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो प्रत्येक पदासाठी नोटिफिकेशनमध्ये जे आहे ते क्वालिफिकेशन पाहू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. आता जी एज लिमिट आहे त्यामध्ये 5 वर्ष रिलॅक्सेशन SC ST कॅन्डिडेट्सला आणि 3 वर्ष रिलॅक्सेशन OBCला मिळत आहे. या व्यतिरिक्त अपंग असाल तरी तुम्हाला एज रिलॅक्सेशन आहे. अनरिझर्व्ह कॅटेगरीमधले किंवा रिझर्व्ह कॅटेगरीमधले अपंग त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे. एक्स सर्व्हिसमॅन त्यांना सुद्धा आहे, किंवा या ठिकाणी जे कॅन्डिडेट कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना एज रिलॅक्सेशन लागू आहे. तुम्ही जर SC ST OBC मध्ये असाल आणि ओपनचे अप्लाय करणार असाल जागांसाठी तर मात्र तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळणार नाही आहे. इतर सर्वांसाठी मात्र एज रिलॅक्सेशन लागू राहील.
पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन जे असणार आहे ते एक्झामद्वारे होणार आहे. मोस्टली तुमची एकच एक्झाम होणार आहे. प्रत्येक पदाचा जो एक्झाम फॉर्मॅट आहे तो तुम्ही त्या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता. मी या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर्स मेन्शन केलेले आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी आणि मुंबई या ठिकाणी एक्झाम सेंटर्स यांनी दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्येच तुम्हाला 2 एक्झाम सेंटर्स पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत मित्रांनो. प्लस या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची देयर इज नो निगेटिव्ह मार्किंग. त्यामुळे तुम्ही सर्व क्वेश्चन्स अटेम्प्ट त्या ठिकाणी करू शकता. ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे, ज्या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होऊन जाईल. याचा सिलेबस सुद्धा ऑलरेडी त्यांनी नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे, तोही तुम्ही पाहू शकता. ऍप्लिकेशन फी बघा, ओपन, ईडब्ल्यूएस, ओबीसी, ESM ला 1000 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे. SC ST हँडिकॅपसाठी 200 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे. ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता. यासाठी बघा अप्लाय करण्यासाठी काही महत्त्वाच्या डेट्स 20/4/2026 पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली आहे. 19 मे 2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. जून जुलैमध्ये लगेच एक्झाम होणार आहे मित्रांनो. त्यानंतर तुमची लिस्ट सुद्धा सिलेक्शनची लगेच लागेल. सो रिक्रुटमेंट प्रोसेस ही फार जास्त स्पीडमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही या ठिकाणी ही लवकरात लवकर नोकरी मिळवू शकता. अप्लाय करताना काही क्वेश्चन्स असतील, डाऊट्स असतील, तुम्ही या ठिकाणी हेल्पडेस्क नंबर त्यांनी अवेलेबल करून दिलेला आहे, त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकाल. या भरतीबाबत मित्रांनो काय डिफिकल्टी असेल, तुम्हाला काही क्वेश्चन असतील, तुम्ही कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.